ओके. चलो, आता आपण जाणार आहोत. आजचा आपला टॉपिक आज बोधकथा. आज छानपैकी लाईफ मध्ये एखादा बोध आपल्याला छानपैकी भेटणार आहे. कथा म्हटलं तर आपल्याला वाटतं आपण का छोटे आहोत का? आयुष्य सगळी कथाच आहे आपली. कारण का माहितीये का, इथं सगळं जेवढं 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 कलेक्ट करत राहाल यातली मूल्य, तेवढे अमूल्य आपण व्हायला लागतो. जर हे काही घेतलंच नाही आणि मी आहे तसाच बरोबर, खूप लोकांना वाटतं बरं काय, शिकायची मानसिकताच नसते, ऐकायची मानसिकताच नाहीये. आपल्याला वाटतं आपण जे करायला लागलोय ते सगळंच बरोबर करायला लागलोय. सगळंच बरोबर करत असू तर मग आता प्रॉब्लेम आला का? मग त्या प्रॉब्लेम मधनं आपल्याला स्वतःला बाहेर पडायचं आहे. तर 101% आपल्याला आपल्यात चेंज करावा लागेल. आपल्याला शिकावं लागेल. काहीही पाहिजे असू दे तुम्हाला, काही लाईफमध्ये काही पाहिजे असू दे. तुम्हाला बोलायचंय, शिकावं लागेल. तुम्हाला करायचंय, शिकावं लागेल. तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, शिकाव्या लागतील आणि ती शिकायची मानसिकता ठेवला ना, तर मग मी तुम्हाला सांगते, तुमच्यामध्ये जो पाहिजे तो बदल तुम्ही करू शकता. पण मला तरी स्वतःला वाटते पहिला रिकामी व्हा आणि ऑलवेज ऐकायची मानसिकता ठेवा. भारीपैकी आजची बोधकथा आपल्या लाईफ मध्ये एक नवीन बोध देऊन जाईल आपल्याला. ओके. सुमित सर, ऑल म्यूट टाका. आपण ज्यांच्याकडून ऐकणार आहेत त्या वैद्यताई आहेत. मस्तपैकी म्हणजे योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, योग रत्न आहेत. 45+ वर्ष होत आली की स्वतःची साधना करतायत, दुसऱ्याला पण शिकवतायत, अजून पण शिकवतायत. 70+ तरी पण शिकवतायत रोज. आणि छानपैकी आपण ऐकणार आहोत आपल्या त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेला एक बोध. ओके, जोरदार क्लॅप करू. सुमित सर, ऑल म्यूट. येस ताई. हा. अनम्यूट करा वैशाली. हा, चालय. येतोय आवाज? अगदी हरिओम. व्यवस्थित व्यवस्थित. हा, हा. चालेल. खूप खूप आपल्याला जीवनासाठी आणि निरोगी जीवनासाठी, आनंदी जीवनासाठी आता आपण अनेक गोष्टी ऐकल्या आणि मनावरती आपण 2-3 सत्रांमधनं नेहमीच खूप छान प्रकारे आपल्याला धनाजी सर सांगतात, आपल्याला अर्चिता सांगते. ते माझं को होस्ट काढाल का? म्हणजे त्या सारखं ते येत आहेत ना, फोनवर आहे मी जरा. तुमचं को होस्ट काढलं ना तर मग ऑल हा, म्यूट काढायला लागतंय आणि मग ही असं आहे मध्ये काय? मध्ये डिस्टर्ब करणार. हो, बरं बरं, चालेल चालेल. तुम्ही लक्षच देऊ नका त्याच्यात, आम्ही ऍड करतोय. हा हा. तर आपल्यामध्ये वेगळे वेगळे गुण असतील किंवा वेगळ्या वेगळ्या स्वभावातल्या गोष्टी आपण एकदा बदलता येतं का? बदलता येतं किंवा बदललेलं असेल मुळात जे काय आहे आपल्या मनामध्ये, पण ऐकण्याची तयारी असेल, आता म्हटलं ना त्याप्रमाणे की ऐकण्याची तयारी पाहिजे आणि मग खूप छान सुखी आनंदी जीवन होतं. अशा ह्या सासूबाई आहेत. त्यांचं असं होतं की सुनबाई घरामध्ये जेव्हा आली तेव्हा त्या म्हणाल्या, सुनबाई या घराच्या चाव्या तुला मी तेव्हाच देणार की जेव्हा तू माझी एक अट मान्य करशील. तर ती नववधू स्वरा तिचं नाव, आश्चर्याने आपल्या सासूबाईंकडे सुमनताईंकडे पाहिलं. तिच्या मनात विचार आला, कदाचित सासूबाई आता आपल्याला घराचे नियम सांगतील, पहाटे लवकर उठायचं, डोक्यावर पदर घ्यायचा किंवा कुणाशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही. तर ती हळूच म्हणाली, हो सासूबाई, तुमची प्रत्येक गोष्ट मी मान्य करेन. सुमनताईंनी कपाटातनं चाव्यांचा मोठा जुडगा होता तो काढला आणि स्वराच्या हातावर ठेवला आणि म्हणाल्या, या घराच्या चाव्या आहेत, पण माझी फक्त एक अट आहे. कोणती अट सासूबाई? सुमनताईंनी तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे सांगितलं, ह्या घरात कुणाच्याही चुकीचा निर्णय त्यांनी जर घेतला असेल तर कुणाच्याही चुकीचा निर्णय की त्याला काय बोलायचं काय नाही वगैरे त्याच दिवशी काही बोलायचं नाही. त्या दिवशी घ्यायचं नाही, दुसऱ्या दिवशी बोलू आपण त्याबद्दल. स्वराला काहीच समजलं नाही. म्हणजे? तर सुमनताई हसल्या, म्हणाल्या, रागाच्या भरामध्ये माणूस चूक वगैरे काही पाहत नाही,
तो फक्त दोष असतो, दोषी आहे एवढंच तो बघत असतो. म्हणून या घरामध्ये 24 तासांचा नियम आहे. किती राग आला ना तरी निर्णय दुसऱ्याच दिवशी घ्यायचा. स्वराला थोडं हे विचित्र वाटलं, वेगळं वाटलं, पण तिने मान डोलावली. ठीक आहे. काही दिवसांनी सकाळी घरामध्ये खूप मोठा गोंधळ उडाला. सासऱ्यांच्या औषधाची काचेची बाटली होती आणि ती खाली पडून फुटली. औषध खूप महाग होतं आणि त्याच दिवशी पुन्हा आणावं लागणार होतं. सुमनताई काहीच बोलल्या नाही. घरकाम करणारी मावशी घाबरत म्हणाली, "ताई, ताई, माझ्याकडून चूक झाली." सुमनताई शांतपणे म्हणाल्या, "काही हरकत नाही. आज या विषयावर कुणीही काहीही बोलणार." स्वरा आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं इतकी मोठी चूक, तरीही राग नाही. दुसऱ्या दिवशी सुमनताईंनी त्या मावशीला बोलावलं. "काल खूप घाबरली होतीस ना तू?" त्या मावशीच्या डोळ्यात पाणी आलं. "हो ताई, रात्रभर मला झोप लागली नाही." सुमनताईंनी तिचा हात हातात घेतला. "बघ, चुका ना 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे निष्काळजीपणामुळे आणि दुसरी म्हणजे आपण माणूस आहोत. माणूस आहे तर चुका होणारच. तू काही मुद्दाम केलं नव्हतंस. फक्त काळजी घेत जा." मावशी त्यांच्या पाया पडली, रडायला लागली. स्वरा हे सगळं शांतपणे पाहत होती. आठवडाभराने स्वतः स्वराकडूनच मोठी चूक झाली. घाईघाईत त्यांनी सासऱ्यांची लोकरी शाल होती, ती वॉशिंग मशीनमध्ये टाकली. शाल आकसून गेली. खूप मौल्यवान शाल होती आणि सासऱ्यांनी अ, त्यांच्या वडिलांची आठवण म्हणून अगदी जपलेली, अ, वडिलांनी दिलेली त्यांना आणि ती आठवण म्हणून जपलेली अशी शाल होती. आता तिचे हात थरथर कापायला लागले. आता तर सासूबाई खूप रागवतील. आज काहीही बोलायचं नाही, पुन्हा सुमनताई तेच म्हणाल्या. त्या रात्री स्वरा रडतच राहिली. तिला स्वतःची चूक सारखी आठवत होती. दुसऱ्या दिवशी ती स्वतःच सासूबाईंकडे गेली. म्हणाली, "सासूबाई, मला माफ करा. माझ्याकडनं मोठी चूक झाली." तर सुमनताईंनी तिला मिठी मारली. "पाहिलंस ना, मी कालच तुला रागावले असते, तर तुला फक्त माझा रागच आठवला असता. हे बोलल्या, ते बोलल्या, तेच आठवलं असतं. पण एक रात्र तू विचार केलास आणि तुला स्वतःची चूक स्वतःच समजली." स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. सुमनताई म्हणाल्या, "भीती आहे ना, माणसाला थोड्या वेळासाठी बदलवते. पण समज जो असतो, तो आयुष्यभरासाठी आपल्याला बदलवून टाकतो." काळ पुढे-पुढे सरकत गेला. स्वरालाही त्या नियमाचं महत्त्व आता समजायला लागलं होतं. एक दिवस तिचा नवरा सौरभ ऑफिसमधून खूप चिडचिडलेल्या अवस्थेत घरी आला. त्याने नीट बोलणं सुद्धा टाळलं. स्वराला खूपच वाईट वाटलं. तिने ठरवलं की ती सुद्धा आता त्याच्याशी बोलणारच नाही. तेवढ्यात सुमनताई तिच्या जवळ आल्या. "काय झालं? सासूबाई हे माझ्याशी नीट बोललेच नाहीत." सुमनताई म्हणाल्या हसत-हसत, "पण निर्णय आज घेणार की उद्या?" स्वरा शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ स्वतः तिच्याकडे आला आणि तिला म्हणाला, "माफ कर. काल ना दुकानात खूप मोठं नुकसान झालं होतं. माझं डोकंच काम करत नव्हतं." स्वराला सासूबाईंची शिकवण आठवली. जर तिने त्याच रात्री वाद घातला असता, तर गोष्ट आणखी बिघडली असती. ती हसून म्हणाली, "चला आधी चहा घेऊया, बाकीचं नंतर बोलूया." काही महिन्यांनी शेजारच्या एका वृद्ध आई तिच्या मुलाने अ, त्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं. संपूर्ण परिसर हा त्या मुलाला दोष देत होता. स्वराही म्हणाली, "कसा मुलगा आहे?" पण सुमनताई म्हणाल्या, "संपूर्ण सत्य कळल्याशिवाय कधीही कुणालाही निर्णय द्यायचा नाही, कुणावरही निर्णय लादायचा नाही." 2 दिवसांनी समजलं, की तो मुलगा स्वतः कॅन्सरशी झुंज देत होता. उपचारासाठी दुसऱ्या शहरात जावं लागत असल्याने आईची योग्य काळजी घेतली जावी, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. स्वराने मान खाली घातली. सुमनताई म्हणाल्या, "बघ, अर्धवट सत्य हे अनेकदा पूर्ण खोट्यापेक्षाही जास्त धोकादायक असतं हां." आणि त्या दिवसापासून मग स्वरांनी कुणाबद्दलही लगेच मत बनवायचं हे सोडून दिलं. वर्ष उलटली. सुमनताई वृद्ध झाल्या. एक दिवशी त्यांनी पुन्हा चाव्यांचा जुडगा स्वराच्या हातात ठेवला आणि सांगितलं, "आजपासून ना हे घर पूर्णपणे तुझं."
स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. सासूबाई, या चाव्या तर तुम्ही मला आधीच दिल्या होत्या. सुमनताई हसल्या, म्हणाले, नाही ग, त्या दिवशी मी फक्त तुला लोखंडाच्या चाव्या दिल्या. आज मी तुला या घरच्या नात्यांची चावी देतेय. ती कोणती? स्वराने विचारलं. सुमनताई शांतपणे म्हणाले, ज्या घरात एकमेकांना समजावून घेण्याआधी कुणीही निर्णय देत नाही, त्या घरात नाती कधीच म्हातारी होत नाहीत. काही वर्षांनी स्वरा स्वतः सासू झाली. तिच्या सुनेकडून चुकून तिची आवडती चहाची किटली फुटली. सून घाबरून रडायला लागली. स्वरा हसली आणि फक्त एवढंच म्हणाली, बाळा, आज नाही, या घरात कुणाच्याही चुकीचा निर्णय ना दुसऱ्याच दिवशी घेतला जातो. सुनेने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. स्वराच्या डोळ्यांसमोर सुमनताईंचा चेहरा तरळला. तिला समजलं होतं, घर काही फक्त विटा मातीने बनतं असं नाही, तर नाती जपणाऱ्या संस्कारांनीच खरं तर घर उभं राहतं. त्या दिवसापासून त्या घरात एक सुंदर परंपरा चालू झाली. रागाच्या भरात कधीच निर्णय घ्यायचा नाही. लगेच मत कधीच बनवायचा नाही. लगेच प्रतिसाद म्हणून जे करायचं रागाच्या भरात, ते करायचं नाही. आधी एक रात्र जाऊ द्यायची आणि मगच बोलायचं. आणि कदाचित म्हणूनच त्या घरात कधी कधी भांडी फुटायची, पण नाती कधीच तुटायची नाहीत. पतंजलींच्या योगाच्या मध्ये पण आहे की प्रतिसाद म्हणजे आपल्या योगातला तो नियम महत्वाचाच आहे की रिॲक्शन. आणि ती रिॲक्शन किंवा तो प्रतिसाद काय लगेच आपल्याला आलेला असतो, तो तुम्ही लगेच बोलू नका. शांत राहा आणि नंतर तुम्हाला आपला तो निर्णय किती चुकीचा झाला असता याची जाणीव होणार आहे. तर हे योगातलं म्हणजे योग म्हणजे फक्त आसनं करायची आहेत, काही हालचाली करायच्या आहेत, प्राणायाम करायचा आहे, एवढंच नाहीये. पण ह्या सगळ्यातून जो बदल आपल्यामध्ये झाला पाहिजे, तो हा बदल झाला पाहिजे की आपण लगेचच कुठल्याही गोष्टीची प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण नंतर मग आपल्यालाच पश्चात्ताप होतो. हरिओम. चलो जोरदार क्लॅप करू आपण वैद्यताईंसाठी. केवढा भारी बोध होता ना आज. कारण का की लगेच रिॲक्ट केल्यानंतर खरंच केवढं डिस्टर्ब म्हणजे नातीच जातात ती. आणि कधी पण चांगलं आठवत नाही बरं का. कधी पण हम्म. एवढं चांगल्या गोष्टी त्या व्यक्तीकडून आपल्याला भेटल्या असतील तर एक काय बोललं हे मात्र कसं लक्षात राहतं हेच कळत नाही. त्यामुळं आपल्याला आपली नाती टिकवायची असतील तर खरंच ज्या त्या वेळेला रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे. आपण थोडासा अवधी आपल्याला पण घ्यायला पाहिजे. थोडासा अवधी समोरच्याला